सांगू नाही शकत. पाव याने घालेले मला आमचा तिसरा वर्ष सोबतच चालते या घाटात. हा झाले आता याचे 15 खाजूड जास्त आहे. स्पॉट आहे 30-35 किलोमीटर. मात्र साहेब काय सांगू तुम्हाला, अख्ख्या गावाची मालिश करतो नंतर आमच्या उमरेवर रडतो की माझे पाय दुखतात. लाईव्ह व्हिडिओ ब्लॉग चालू आहे सायराम. माझ्यात पत्रोली मधला खाल्ला काय यांनी नाव पाव खाल्ले बा पोट बाहेर निघले. मला वरच्या वर एवढा खट्टाप दिलाय ना. काहीच घेऊन जाणार नाही कारण सगळ्या वेळेमध्ये हे दोघंच आहेत ना. 1, 2, 3 स्टार्ट. माझा बंधू आहे तो तांदूळ नाही याच्या वेळी सगळं होलेला मी तो धोकेबाज आहे. अजय खन्ना धोकेबाज आहे. तो पुढे चालतो. हा माझा आगान घेऊन नाही तर काय काय बोललो तुम्हाला. त्यांचं टायटल आहे पण ते टायटलच्या आतमध्ये लपलेलं हे गण्याबाई उर्फ गणेबाई वाडेकरचे खूप प्रसिद्ध गुन्हेगार क्षेत्रातले नामांकित. आम्ही टपलाच आहे. तुम्ही आता राहिलं आम्ही चाललोय. दोन शब्द बोलताना बघूया आपण. आज आम्ही 5व्या दिवशी चालतोय आणि त्याच ऊर्जेने त्याच उत्स्फूर्तीने चालतोय. तर आपण लवकरच साईबाबांच्या भेटीला तर आता आम्ही सिन्नर घाटाजवळ पोहोचलेलो आहे. तर अजय काय बोला जरा अजय देवराज सोबत चालत आहेत बघूया तुम्ही. तर दोघं ते बोलतील आपल्या ब्लॉगमध्ये. तर बघूया आता बोला सर काहीतरी. सकाळ आम्ही चाललो सिन्नर घाटाला. प्रचंड थंडी हात बोलवला सांगू नाही शकत. साईराम. आता आम्ही सिन्नर घाट आता चढलोय. तर तिथं आपल्याला वजन करायला भेटले. ते काय दोन होतं बघू आपण. आता सिन्नर घाट चढलोय आम्ही. आता चढतो थोडा बाकी आहे. नाश्त्याचा टाईम पण झाले. अर्धे ते पाऊन तासात आम्हाला नाश्ता पण भेटेल. नाश्ता केल्यावर आमची पोरं दनादन गाडी चालते. नाश्त्याला मस्त मिसल आहे. मिसल पाव दूध खाता. बघूया वजन किती पाव खातो बघू आपण. 20 पाव याने घालेले मला तर 5 द्यायला टोटल साईराम भेटू पुढचं प्रॉपर. भेटूया. तर साईराम आता आम्ही आलोय सिन्नर घाटात. तर इथं आपल्याला विवेक भेटल्यात. दरवर्षी आम्ही दोघं इथंच भेटतो. तर आता यांचं काय म्हणणं आहे आपण बघूया. आता बघूया काय बोलतात विवेक पाटील. आमचा तिसरा वर्ष सोबतच चालते या घाटात. आम्ही अशीच साथ घेऊ पुढे पण असेच चालू राहू साईराम. आणि आमचा आता थोडा
परत पुढे नाश्ता आहे मिसळ पाव. आणि आम्हाला नाश्ता केला आहे मिसळ पावाचा आहे. सर्व पोट भरून खाणार आहेत. आणि त्या पुढे वस्ती आहे आमची दुपारची. ती लांब आहे थोडी. चालायला लागणार सर्वांना. चालेल ओम साहेब. ओम साईराम. तर साई माऊली विवेक माऊली काय बोलतात? थोडंच बाकी आहे. विवेक यांनी सनस्क्रीम लावले. अजय आता आपले किती पाव झालेत? अजय किती पाव झालेत आपले? 5 पाव. विवेक पाटील राज 10 झाले आता. याचे 15 झाले. याचे 25. नाही घ्यायला तरी बघ याने फेकायला घेतल्या राम हे आमचे सेवाकरी इथं पोरांना मिसळ वगैरे आणून देतात. बघू शकता सेवाकरी आमच्या खूप चांगले आहेत. साईराम खूप चांगले सेवाकरी आहेत आमचे. हा बाला यांच्याबद्दल काही 2 शब्द तुम्ही बोलू शकता? जास्त 2 नाही 3 नाही 10 पावनं खाल्लं ना बसून नाव बदल. नववा पाव राकोस आहे राकोस. माझा किती माहिती आहे ना? दुसरा चालू झाला. अजून मागतोय 12 पाव आहे समोर खाते. अजून मागतोय बिल नाच्यावानी. नका सांगू त्याला. कृष्णा किती पाव? तसे दुसरा चालू आहे. गप तू गोटे ठेवतो. 2 खाल्ले. तर साईराम यांनी आताच्या आता 10 पाव खाल्लेत. बघू शकतो मी तोंडाला ती आखी ही सगळीकडे मिसळ लागली. ते पाव खाली रगडताय मातीला तरी कोंबतोय तोंडांमध्ये दलिंद्रा. तर साईराम अजून आपला आता किती लांब आहे इथनं? जेवणाचा स्पॉट आहे 30-35 किलोमीटर. अजून 30-35 किलोमीटर. तर कसं होईल पोरांचं? एवढं मिसळ खाल्ल्यात पोरांनी, पाव खाल्ल्यात. आता चालतं चालतं कोणी अजून नाश्ता करतात पाणी वगैरे पितील ना जेवतील पोरांना झोपतील दुपारी. हो काय? मग आपला आता रात्रीची वस्ती कुठे आता? रात्रीची वस्ती जंगलातच आहे. जंगलातच आहे का? दुपारच आहे. मग आता त्याला लाईट वगैरे असेल ना जंगलात? लाईट वगैरे सर्व आहे. हा, म्हणजे चार्जिंगला आपला पॉईंट भेटेल इथं. तर साईराम असं आपण भेटत राहू. चला ओम साईराम. साईराम मिसळ कशी आहे आपली? बोल ना त्याच्या लय भारी आहे. खूप भारी आहे. खूप भारी. ठीक आहे साईराम. आता मिसळ तर खूप आवडले. आता बघूया आता जेवण कसं असतं आपला. चला साईराम भेटूया. ओम साईराम. तर साईराम आता बघूया आपण पुन्हा त्यांच्याकडे आलं तर काय म्हणणे त्यांचं आता आजवरती. खूप बेकार पाय दुखतात एकदम. पहिली गोष्ट तर असं आहे कारण की पहिली गोष्ट नाश्ता संपलेला आहे. हां आता मी आणि माझा मित्र म्हात्रे साहेब पाहायला आल्यात बोर्ड त्यांनी बोलले नवस ऑलरेडी गर्लफ्रेंडसाठी की काहीतरी होईल आमचं कुठं होईल आमचं लग्न बिग्न जमू दे असं. बघू आता पुढे काय होतं ते. ना हा व्यक्ती पहिली गोष्ट चालत ना ये ना इथं 7-7, 8-8 पाव चेकतोय. त्याला काहीच लाज वाटत नाही ना. हलकडासारखा तिकडे मंडळात काय जातोय इथे काय येतोय. हा चेहरा मी झूम करतो का. चला घ्या. ही आमची ही आमचे ड्रायव्हर. तर साईराम भेटूया. चला बाय माऊली. ओम साईराम. तर तुम्ही सिन्नर घाट पण कसरा घाट चढले, सिन्नर घाट चढले. तर अजून आपल्याला जायचंय, लांब जायचंय. तुमच्यात आहे काय एनर्जी? तो लोकांची मालिश करतो. जो अख्ख्या गावाची मालिश करतो नंतर आमच्या समोर रडतो की माझे पाय दुखतात. आणि त्याला एकच सांगा आता बोलणं बंद करा. तर साईराम काय विषय आहे आपला तर बोलू शकतो? नाही नाही लाईव्ह व्हिडिओ ब्लॉग चालू आहे साईराम. ओम साईराम. तर बोलतात आमचे की
हा टेंटच्या बाहेर गेलो म्हणजे आमचा म्हणजे सेपरेट टेंट आहे आणि एक मंडळात गेलो तर माझी विकेट आहे डायरेक्ट बॅट घेऊन डायरेक्ट शिन्नर घाटच्या. सायराम म्हणजे हे लोकांची पाय दाबतो ना आमच्या बोलतो की माझे पाय दाबा तर एकदा काय करायचं सायराम तुम्ही मला सांगा. काय नाही फक्त मला चला सायराम भेटूया बघू आता येतोय का वस्तीपर्यंत येऊ. काय ये वस्तीवर आपण चला सायराम भेटूया बाय. तू अंगाव घेऊ नको. तो बोलता जेव्हा आम्ही जाऊ तिकडे कुठे खायला तर तू नको येऊ. मी असं बोललो नाही बोललो तो असं तर मी नाश्ता नाही करणार बस संपलं. आता काय खाल्ला मंडळाचा नाश्ता खाल्ला मी होतो ना मंडळाचा खाल्ला मी बाहेर माझ्याच पत्रोली मधला खाल्ला. पटलवली बोल ना. मग कुठे येऊन बोलतोय तू मला येऊ नको आता लास्ट वॉर्निंग देतो. हे त्याचे दात बघ दात पुढे आले तो येईल मला आवडेल तो घेईल. बरोबर आहे. मी काय बोलतो उज्ज्वल तू वस्तीला राह तू माझ्या जोडीला वस्तीला तुम्ही ना AC मध्ये राहा मला घेऊन मग तू त्याला बोललो काय बोलला हाय गाय हाय गाईच नाही आणि तुला अकलला तर तू मला जवळ स्क्रीनशॉट टाकू स्क्रीनशॉट टाको आणि इथं त्याच्या कानफडी मारतो. काय काढ पाडायचं रे त्याला स्क्रीनशॉट टाकू हे मारी मोबाईल भरला मोबाईल काही यांनी 99 पाव खाल्ले बा पोट बाहेर निघले. पोट दाखव पोट किती पाव खाल्ले 99 ठीक आहे आपलं झोपणार. याला टेम्पोत बसून दादा मला मारा याला मी घेतलं याला मी घेतो ए उज्ज्वल तू माझ्या जवळ ये. गाडीत नाही बस ट्रेन मध्ये मी नाही बसलो. ए ट्रेन वाल्या किती बोलतो रे किती बोलतो मी 10 बोला हा त्यालाच किती बोलतो तुला सोडले काय हा? काय मात देन एक तीन मजा बोल आता काय अरे बोल ना त्याला कायची भांडण येतं तोंडाने बोल हाताने नको बोल मला वरच्या वर आवडा छटकाप दिलाय तर ओम सायराम इथं जाता 20 पाव खायचा रेकॉर्ड. तर आता विचारू किती पाव खाल्ले तर सायराम किती पाव खाल्ल्यात. 21 पाव खाल्ले त्याने एक एक्स्ट्रा खाल्ले त्याने एक एक्स्ट्रा खाल्ले 27 पावाचा रेकॉर्ड करून ठेवले तर अजून मोडत नाही. यो 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 योच तो चोर 27 पाव ना आयडी चोरतो यो आयडी चोर यो 4-5 आयड्या टाकून ठेवले. साईराम अजून आता आमचा नाश्ता झाले दुपारचा आता निघतो आता जेवायला आमचा आता दुपारी जेवायला होईल घाट उतरल्यावर. आज डायरेक्ट पिठ्ठा करणार आज पिठ्ठा निघणार आहे आमच्या पोरांचा कारण की ओम सायराम तर बघूया आज तुम्ही अजय डान्स अजय डान्स बघा. सायराम बघू होता काही तासापूर्वी भांडण चालू होती इथं यांची दोघांची. तर आता उज्ज्वल पाय दाबतोय म्हणजे बघा किती प्रेम आहे भावाचं भावावरती. भाऊ वाचतोय काय पण होते माझा मोठा भाऊ आहे ना ह्यो छोटा भाऊ आहे. नाही माझा छोटा भाऊ आम्ही कोण आहे ह्यो पण माझा भाऊ आहे. आम्ही कोण आहेत रे तो माझा मी बोलू का तो मोठा मी हे पण लप्पात तो माझा भाऊ आहे आमच्या नात्यातला तो गावाला गावालाच करू. तर सायराम आता आम्ही नाश्त्याच्या स्पॉटमधून जरा निघालोय. आम्हाला खूप लांब आहे अजून 5 किलोमीटर लांब आहे अजून
तर काय बोलता तुम्ही, पहिल्या वर्ष तुमचं कसं चाललंय? सुखाने पाय दुखलेत का नाही तुमचे सायराम? तुम्हाला 2 दिवस तुमचे पाय दुखले नाही असं ऐकून आलं मला. सायराम बघू शकतात पोरेचे पाय दुखत आहेत तर पण चालतंय ओम सायराम म्हणत म्हणत. तर अजून लांब आहे खूप सायराम, अजून 5 किलोमीटर आहे सायराम. ते बघू शकता. जाऊया आम्ही तिथपर्यंत पोचू सायराम, दाखवू तुम्हाला. खूप टाकलोय मोबाईल पकडे टाकत नाही सायराम माझ्या. तर भेटूया सायराम, बाय. तर सायराम आता आम्ही आलो इथं हॉटेलला जेवायला. तर काय बोलतो? पहिली गोष्ट गर्दी फार आहे. आता आपण ते काहीच जाणार नाही कारण सगळ्या वेळेमध्ये हे दोघंच आहेत. तुम्ही बोला आता इथे येण्याचं कारण काय आहे? एक मिनिट कोणला बोलताय तो? तुला रो चिकना माणूस कोण पालखीमध्ये निवाऱ्यामध्ये आले? तर सायराम यांना तर पालखीतला खायला नको झाले. तर बघू इथं हे सगळे अजय 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 इकडे बघ ना. हा दिसला. तर काही समोर दिसलेलं आहे. तर बघू शकता काही. आता इथं मेनू कार्ड चालू आहे. तर सायराम इथं आहे. इथं सध्या लिंबूचं चॅलेंज चालू आहे. जो कोण लिंबू खाईल आणि ज्याचे तुमचे रिॲक्शन येणार नाही त्याला 100 रुपये बक्षीस आहे. राज आणि बाल्यामध्ये लागलेलं चॅलेंज. बघू आता कोण जिंकतो. 1 2 3 स्टार्ट. तर कोण जिंकला इथं? म्हणजे बघा हा व्यक्ती हल्लेला याला तुला दे. ओम सायराम बघतो मी तुझं. अजय दिसत ना तू? कृष्णा तर मित्रांनो सायराम. तर आता आम्ही इथे बसलेलो आहे, विश्रांती घेतली आहे जेवणापासून. तर आम्ही आता जरा कॅमेरा बसू द्या. तर सायराम आता आम्ही जेवणापासून तर आता लाटची वस्ती आमची रात्रीची तिथपर्यंत आम्ही 9 किलोमीटर चाललो आहे. तर आता पोरं थकलेत खूप. तर बघूया आता पोरांचं काय म्हणणं आहे, पोट थकलेत ते. अशा प्रकारे आमचे 10ला चाललेले 10 केला जाणारे व्हिडिओ. आमची वस्ती तिकडे बघा, तिकडे हे बघा घोडे आमले सगळ्यांची.
विवेक पाटील स्नॅप काढण्यात बिझी तिथं. विवेक काय बोलतात आता, किती किलोमीटर बाकी फक्त? जवळजवळ आम्ही 10 किलोमीटर जवळजवळ 2 तासात चालले आम्ही. पालखी काय आमची थांबली आहे, तरी आम्ही विश्रांती घेतलेली आहे. आता आमचे पायाचा आता वाट लागलेली आहे. आणि माझा बंधू आहे तो नाही याच्या वेळी सगळं होलेला मी चाललेलो याने थांबवले म्हणजे आम्ही आज जवळजवळ होतो. आज आम्ही बघा 5 चालले आहोत. तुझा पार्टनर तर हा कोण आहे पार्टनर हा माझा खरा पार्टनर आहे. तो धोकेबाज आहे, अजय खन्ना धोकेबाज आहे. तो पुढे चालतो, हा माझा मागे. आम्ही दोघे एकमेकांना साथ देतो. मित्रमंडळाचा अध्यक्ष. साईराम, आता आमचा 3 किलोमीटर बाकी आहे. आम्ही आता इथे आराम करणार आहे अर्धा 1 तास. एक मोबाईल दे फोटो काढ. भाषण करतात सगळ्यात अव्वल नंबर आहे. एक सोडला की दुसरा सोडला की तिसरा मित्र धरतो. या नाश्त्यापायी आम्हाला उशीर होतो. आता बघा इथं 8 किलोमीटर तर सायराम आम्ही 3 किलोमीटर पर्यंत थांबलोय. तर बघूया आमच्या अजून साईबंधू खूप मागे आहेत. त्यांना पण येऊ द्या, त्यांना पण आपण ब्लॉगमध्ये घेऊ. त्याला साईराम भेटूया आपण. तर साईराम, आता आमचे साईबंधू आले तिथं. तर बघूया आपण साईबंधूंना विचारूया काय कसं काय अजून किती किलोमीटर आहे काय आहे ते. भाऊ मी सांगू का, पाय चालून चालून असा झाली ना का आता पाय असा गळ्यात बांधतो गळ्यात. आता तेच फक्त बाकी आहे. गोळ्या खाऊन खाऊन चालून चालून हालत खराब झालेली एकदम. माझा मी बोल ना काहीतरी बाबा, रे काहीतरी बोल ना. बोललो ना, काहीतरी बोल. काय बोलू अंगण घेऊन नाही तर काय बोललो काय बोललो तुम्हाला. साईराम विवेक पाटील इकडे बघू. मुलाचा पप्पा येतोय. या आपल्या साईबंधूचे वडील येतात गाडीमध्ये. तर त्यांना भेट देण्यासाठी आम्ही सगळेजणच इथं बसलेलो आहे. गण्याबाई त्यांच्याबद्दल गण्याबाई त्यांच्या वडिलांचे नाव आहे गणेश काय रे सर, गणेश नागपुरे. हा त्यांचा टायटल आहे. पण ते टायटलच्या आतमध्ये लपलेलं हे गण्याबाई उर्फ गणीबाई. वाडेकरचे खूप प्रसिद्ध गुन्हेगार क्षेत्रातले नामांकित नाव आहे त्यांचं. गण्याबाई त्यांच्या पोरांनी काय करामत केले 7 दिवसात 5 दिवसात ते त्यांना सांगायचे. एवढा गुन्हेगार आहे किती 5 दिवस असा चालला. विवेक शेठ तुम्हाला कसं वाटतं 6 दिवस 5 दिवस चालतंय चांगलं वाटतं. तुमच्या गाड्या पाकलेल्या आम्ही टॉपलाच आहे. माझी तर गाडी जाम तुम्ही आता राहिले आम्ही चाललोय. साईराम हो साईराम थांब ना, घे ना व्हिडिओ एक. दोन शब्द बोलताना बघूया आपण. आज आम्ही 5व्या दिवशी चालतोय आणि त्याच ऊर्जेने त्याच उत्स्फूर्तीने चालतोय. तर आपण लवकरच साईबाबांच्या भेटीला जातोय, लवकरच दर्शन घेतोय. नक्की नक्की विसरू नका तुम्ही सगळ्यांनी आमच्या सोबत या. ओम साईराम. चला साईराम भेटूया.
Thank you.